नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलोय. तर मित्रांनो, तुम्ही उत्तम आहात. निश्चितच तुम्ही उत्तम असणार आहे. कारण मित्रांनो, तुम्ही रोज स्वतःबद्दल विचार करत आहात. स्वतःच्या उन्नतीबद्दल विचार करत आहात आणि स्वतःला तुम्ही खऱ्या अर्थानं नीतिमान आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही तयार करण्याच्या त्या अभ्यासामध्ये, त्या घोडदौडमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. कारण मला तुम्ही ऐकतात त्याचा अर्थच तो आहे, की तुम्हाला एक वेगळा व्यक्तिगत बदल करण्याची तुमची प्रामाणिक इच्छा आहे. अर्थात जेव्हा हे तुम्ही गोष्टी सर्व करत असता, त्यामुळे एकच गोष्ट आहे, की तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व उच्च कोटीचं करू शकता. तेव्हा आजचा विषय साधारणतः आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या प्रत्येक हालचालीवरती नियंत्रित करणार आहे. म्हणजेच तुम्ही कसे आहात हे तुम्हाला कोणीही दुसरं सांगू शकत नाही. पण तुम्ही तुम्हाला सांगू शकता जेव्हा तुम्ही आरशाच्या समोर उभे राहता. येस फ्रेंड, व्हेन यू स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर, यू अंडरस्टँड व्हॉट काइंड ऑफ पर्सन यू आर. हॅलो, आहे का नाही गंमत? आणि हेच आज माझ्या विचारांचं खऱ्या अर्थानं संवादाचं मूळ आहे. तेव्हा मित्रांनो, जेव्हा आपण आरशात पाहतो, तेव्हा आपण आरशात काय पाहतो? आपण आरशात पाहतो आपल्या विचारांचा असलेला ठेवा कसा उभा आहे. मी जे आज वर्तन केलेलं आहे ते किती उत्तम पद्धतीने केलं आहे. त्याचा उहापोह कसा आहे तो तुम्ही समोर आहात. आणि अंतर्मनामध्ये सातत्य, जे सात्विकता, जी काही असायला पाहिजे ती कशा पद्धतीची आहे हे तुम्ही उभा राहिल्यानंतर याचा तुम्हाला साक्षात्कार व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणाले काय? येस, दिस इज द फॅक्ट विच आय एम गोइंग टू शेअर यू. तुम्ही स्वतःला सर्वार्थानं प्रेरित करण्यासाठी, उत्तम व्यक्तिमत्व बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही संध्याकाळी आपापल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून जे जिथे तिथे तुम्ही असाल, तेव्हा तुम्ही घरी जाता, तेव्हा एक प्रश्न विचारा. आज मी काय केलं असं आहे, की ज्याचा मला सार्थ अभिमान वाटला पाहिजे? अर्थात प्रत्येकाची समजण्याची कुवत आहे, त्याप्रमाणे तो विचार करेलही. पण खरी कुवत ही आपल्याला विकसित करावी लागणार आहे आणि हाच तर हेतू या व्हिडिओचा आहे. तर तुम्ही प्रामाणिक किती आहात, नीतिमान किती आहात आणि तुम्ही ती जबाबदारी घेत असताना तुम्ही खरोखरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं पेरलंय का आज? आणि जर चांगलं पेरलं असेल, तर निश्चित तुमचं जीवन हे उत्तम निर्णयानं परिपूर्ण आहे, मी असंच समजेन. आणि जे लोक यामध्ये आहेत त्यांना माझा सलाम. तर मित्रांनो, लोकांच्या बरोबर जेव्हा आपण वागतो, आपल्या जबाबदाऱ्या काही असतात, त्या जेव्हा आपण त्यांच्याशी खऱ्या अर्थानं त्यांच्याबरोबर टीम म्हणून, त्यांच्याबरोबर कुटुंब म्हणून जेव्हा आपण घालवत असतो, आपल्या कुटुंबामध्ये आपण कुटुंब म्हणून राहत असतो आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपला सगळा वावर जो असतो, तो वावर आपल्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये आपली नीतिमत्ता कशी आहे, प्रामाणिकपणा किती आहे आणि जबाबदारी किती आहे. कारण आज जर पाहिलं समाजामध्ये, तर समाजामध्ये एकंदरीत विषमता विचारांची तर आहेच, पण याहीपेक्षा गैरवर्तन मोठ्या प्रमाणात आहे. आज कोणावरही विश्वास राहिलेला नाहीये. कोणावरही कुठल्याही पद्धतीची मानसिकता त्या पद्धतीची स्थिर अशी नाहीये. ही बेचैन मानसिकता आहे आणि त्याच्यावरच आज तुम्हाला आणि मला एक विचार करावा लागेल, की या मानसिकतेला जर बदलवायचं असेल समाजाच्या पण, तर त्यासाठी आधी आपण स्वतः त्यासाठी तुल्यबळ असलं पाहिजे, चारित्र्यवान असलं पाहिजे आणि गुणसंपन्न असलं पाहिजे. आणि म्हणूनच हा संपूर्ण प्रपंच या व्हिडिओच्या द्वारे मी करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला आरशासमोर उभं राहिलं तर आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे आपली. आणि असं जेव्हा आपण म्हणतो, वी मस्ट रिस्पेक्ट अवर सेल्फ, वी शुड नॉट फील सॉरी वेन यू स्टँड इन फ्रंट ऑफ युअर मिरर. वाय एम सेइंग दिस ऑल? बिकॉज दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट हाऊ यू आर डुईंग युअर ड्युटीज. तुम्ही तुमचं कर्तव्य कसं करताय आणि तुम्ही जेव्हा कर्तव्यापासून दूर जाताना मित्रांनो, तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही एखादी खोटी माहिती घेणं, खोटी माहिती देणं, हे जर दिवसभरामध्ये केलं असेल तर नुकसान तुमचं आहे. कारण आज ना उद्या ती खरी आणि खोटी माहिती काय असते ती बाहेर येत असते. कारण शेवटी कसं आहे, सूर्य मावळल्यानंतर सूर्य उगवतो हेही लक्षात ठेवा. कारण सगळ्याच गोष्टी ह्या सातत्याने, सात्विकतेवरती आणि सत्यतेवरतीच या जगामध्ये उपलब्ध आहे. तात्पुरत्या खोट्या गोष्टी चालतील, पण ते तात्पुरत्या, त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व हे प्रतिबिंब नसून ते डागाळलेल्या स्वरूपात मध्ये निर्माण होऊ शकतं. तर त्याची तुम्ही आणि मी काळजी घेतली पाहिजे. असं मी काही करतो का, की माझ्यामुळे माझी प्रतिमा डागळली गेली आहे आणि माझ्यामुळे काहीतरी वेगळं नुकसान लोकांचं होत आहे?
का माहितीये का? हा प्रश्न स्वतःसाठी का आहे? ज्यांना वाटतं मला, की नाही मला खऱ्या अर्थानं काहीतरी चांगलं निर्माण करायचं आहे. प्रत्येक जण चांगला आहे, प्रत्येक जण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, पण तो हे समजत नाही, हे चांगलं नक्की काय आहे? आणि ते चांगलं आहे, हे त्याच्या दृष्टिकोनातून वाटतं हे त्याला चांगलं आहे. पण नाही, ते बऱ्याच वेळा ते चांगलं नसतं, हे त्याला कालांतराने कळतं. कारण त्याच्यामध्ये सात्विकता नसते, नीतिमत्ता नसते, प्रामाणिकपणा नसतो. आणि म्हणून मित्रांनो, आरशासमोर उभं राहिल्यानंतर तुम्ही पाहताना जर तुम्हाला शांतता हवी असेल, तुम्हाला एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणून तुम्हाला निर्माण व्हायचं असेल, तर स्वतःचं काम प्रामाणिकपणे करा. कोणत्याही गोष्टी जाणून-बुजून दाखवू नका आणि त्या करू नका आणि विनाकारण स्वतःची कॉलर टाईट करण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यामध्ये कुठेही असाल, विद्यार्थी दशेत असाल, कर्मचारी असाल, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल, कुटुंबामध्ये पण असाल, तिथं लक्षात ठेवा. विनाकारण अजिबात करू नका. कारण नुकसान आपलं आहे. कारण आज ना उद्या ते खरं कळणार नाही. म्हणून आपल्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करा. स्वतः सात्विकता ही कधी सोडू नका आणि सात्विकता ज्याच्याकडे असते तो मूल्यांची तडजोड कधीच करत नाही. तो मूल्यप्रधान व्यक्तिमत्व असतं आणि मूल्यच तुम्हाला आणि मला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून कधीही आयुष्यात छोटं स्वतःला वाटून घेऊ नका. परिस्थिती आजची वेळ आहे ती निघून जा. लक्षात घ्या, आजची वेळ निघून जाते. आज जे तुम्ही वर्तन केलेलं आहे ते निघून जाणार आहे. त्या व्यक्तीच्या संबंधात असेल किंवा एखाद्या समाजाच्या संबंधात असेल किंवा एखाद्या कुटुंबाच्या संबंधात असेल. जिथे कुठे तुम्ही काय वर्तन करत असाल, तर तो दिवस जाणार आहे. म्हणून येणारा दुसरा दिवस आहे, तो अत्यंत जबरदस्त असणार आहे. मग तो फेवर कोणाला करेल? ज्याने चांगलं केलंय त्यालाच करेल. कारण चांगलंच उगवतं. राइट फ्रेंड्स? त्यामुळे लक्षात घ्या, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं काही मिळतं, पण आत्मसन्मान जर नसेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. अगदी खरं आहे. तुम्हाला आत्मसन्मान असला पाहिजे आणि आत्मसन्मान हा खरा असला पाहिजे. आणि तो आत्मसन्मान हा खराच प्रत्येकाने आपापल्याला समजला असला पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला मोठं व्हायचं आहे, तेव्हा एक लक्षात ठेवा, की स्वतःकडे अभिमानाने पाहू शकतो अशा गोष्टी तुम्ही आरशाच्या समोर तुमचा जो चेहरा तुम्हाला सांगत असतो, तो पाहायचा आणि त्याला सांगायचं, की "येस, आय एम द राइट पर्सन. आय एम इथिकल पर्सन. आय एम अ व्हॅल्युएबल पर्सन." आणि म्हणून मित्रांनो, प्रत्येक दिवस असा जगा तुमची प्रत्येक रात्र झोपण्यापूर्वीची मनात तुमच्या असं आलं पाहिजे, आज मी माझ्याशी प्रामाणिक होतो आणि मला आज स्वतःची लाज वाटत नाही. आणि जेव्हाही तुम्ही असं म्हणाल, तेव्हा एक लक्षात घ्या, आपण हेच शिकतो, की प्रामाणिकपणामुळे, नीतिमत्तेमुळे आणि जबाबदारीने जगल्यामुळे आपलं जीवन समाधानी होत असतं. तर काय मित्रांनो, आज आज माझी आणि तुमची कृती काय असली पाहिजे? आपण जेव्हा आरशासमोर उभं राहणार आहे, तेव्हा आपली कृती ही प्रामाणिक असली पाहिजे. आपण आरशात पाहताना आपल्याला सन्मान वाटला पाहिजे, लाज नाही वाटली पाहिजे. आदर वाटला पाहिजे आणि म्हणून तो आत्मसन्मान आणि शांतता तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्ही कर्तव्यनिष्ठ होऊन तुम्ही तुमचं काम करण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही कोणत्या क्षेत्रात असा आणि कुठल्याही परिस्थितीत असा, तुम्ही तुमची नीतिमत्ता सोडू नका. कारण जो नीतिमान असतो त्यालाच यश प्राप्त होतं. भले त्याला त्रास होणारच आहे. कारण चांगल्या माणसांनाच त्रास होतो. जगात उदाहरण आहे. बघा तुम्ही अवतीभोवती जे चांगले आहेत त्यांना खूप त्रास होतो. पण नंतर जे त्यांचं चांगलं होतं ना, त्यावेळी तुम्हाला ना लक्षात पण येत नाही ते कसं चांगलं झालेलं असतं. कारण ते बीज रोपण जे असतं, तो वरचा पाहत असतो, या युनिव्हर्स पाहत असतो, की तुम्ही काय देताय आणि ते देणाऱ्या गोष्टी आहेत, तो भरभरून तुम्हाला हातामध्ये देत असतो. भरभर म्हणजे तुमच्या हाताच्या पलीकडे तो तुमची झोळी फाटते, एवढं तो देत असतो. कारण तो प्रामाणिक आहे आणि तो प्रामाणिकपणेच तुम्हाला आणि मला मदत करत असतो. तेव्हा आत्मसन्मान, प्रामाणिकपणा हा तुमच्या कृतीतून निर्माण होत असतो मित्रांनो. तेव्हा तुम्ही ते सदैव सातत्याने तुमचं अंतर्मन नेहमी एक उत्तम पद्धतीने जे आतून आवाज येतो त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा आणि आपल्या वर्तनाचं प्रतिबिंब तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या अंतर्मनाचं काय आहे ते तुमच्या वर्तनातून तुम्हाला दाखवायचं आहे आणि ते तुम्ही दाखवू शकता नव्हे तर तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न नेहमी केलात तर तुम्हाला यश प्राप्त होईल. सगळ्यात महत्त्वाचं चुकीच्या मार्गापासून नेहमी तुम्ही दूर राहा. कारण मानसिक शांतता नाही भेटणार. चुकीच्या संगतीपासून तुम्ही दूर जावा, तेव्हाच तुम्हाला सुख आणि शांती मिळेल. मग ते कुठेही तुम्ही असा. हे काही विशिष्ट अशा गोष्टी नाहीयेत. हे स्वतःबद्दल स्वतःचा विचार करण्याची मानसिकता आपण कशी निर्माण केली पाहिजे, हा यामधला महत्त्वाचा विचाराचा गाभा आहे मित्रांनो. म्हणून जबाबदारी, नीतिमत्ता, व्यक्तिमत्व घडवत असताना आपल्याला एकच गोष्ट कळेल, की आपण रोज स्वतःच्या कृतींचा अभिमान बाळगला पाहिजे. आणि तो जर बाळगला, तरच आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद आणि उत्साह प्राप्त होईल. म्हणून आरशात पाहताना स्वतःची लाज नाही वाटली पाहिजे. असं वर्तन जर आपण केलं, तर निश्चित
तुम्ही जिथे आहात तिथे उत्तम असा. मित्रांनो, आजचा विचार हा अत्यंत वास्तवादाशी आणि स्पष्ट असल्यामुळे त्याचा तुम्हाला सखोल वारंवार विचार करावा लागेल. हे परत ऐकावं लागेल, की नक्की हे काय? प्रामाणिकपणा काय? नैतिकता काय? जबाबदारी काय? आणि मग तुम्हाला त्याची उकल होईल आणि रोज तुम्ही स्वतःला पहा. आणि यासाठी तुम्हाला जर माझी माहिती हवी असेल, माझ्याकडचं काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, कॉन्टॅक्ट करा 776-898-1355. 776-898-1355. थँक यू. मला तुम्ही पाहतात, माझे व्हिडिओज तुम्ही लाईक करत आहात आणि बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलेत. आणखीन लोकांना सांगा आणि सबस्क्राईब करताना ऑल करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ उत्तम पद्धतीने मिळतील. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही पाहतात आणि मला तुम्ही प्रोत्साहित करतात कॉमेंट्स देऊन. धन्यवाद.